उमरखेड नगर परिषदेची रणधुमाळी चालू झाली आहे. अनेक पक्षाकडून आता शेवटचे 2 दिवस उरलेत. जय्यत तयारी चालू आहे. मतदारांचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्या महिलेने समाजासाठी किंवा इतर समाजासाठी जे सहकार्य केलं, जे स्वतःच्या छातीवर गुन्हे दाखल करून घेतले, त्यांची कुठंतरी आज आत्मपरीक्षण करून घेण्याची गरज आहे. मतदारांनी या ठिकाणी सुजाण मतदारांनी विचार करावा की ज्या महिलेने स्वतःसाठी काही न करता समाजासाठी काम केले, अशा काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवाराकडून यांनी उभं राहिले आहेत. नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. ताई, काय आता परीक्षा आहे सध्या तुमच्या घडीची, काय गरज होईल मतदारांना? खरं तर माहिती आहे का, जे काही बहुजन वगैरे 18 पगड जातीतील जो काही समाज आहे सगळाच म्हणजे गोरगरीब कष्टकरी सगळेच माझ्या बाजूने उभे राहणार हे माहिती माझा विश्वास आहे. कारण त्यांना माहिती आहे की मी आत्तापर्यंतच्या जे काही म्हणजे 10-15 वर्षामध्ये रस्त्यावरची लढाई लढलेली, संघर्ष केलेला आहे तो फक्त समाजासाठी केलेला आहे. आणि निश्चितपणे ह्यानंतरही मी फक्त जे राजकारणात जरी मी गेली असली तरीसुद्धा माझं सामाजिक कामं सुरू राहणार आहे. निवडून आलेल्या पहिल्या घटकापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत मी म्हणजे जे काही ज्वलंत प्रश्न असतील आणि जे काही गोरगरिबांना जे काही मिळून देता येईल किंवा जे कुठले प्रश्न असतील त्यांना वाचा फोडण्यास मी काम करणार आहे. आणि ह्यासाठी मला विश्वास आहे की माझी जनता, माझे मतदार निश्चितपणे याचा विचार करतील. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आज उमरखेडसारख्या ठिकाणी कशी हुकुमशाही चाललेली आहे, कसं म्हणजे एक सगळ्यांवर एक म्हणजे सगळे काही रखेल झालेले आहेत, प्रशासन असो कोणी असो, ते सगळ्यांना थांबवायची, दादागिरी नष्ट करायची आणि जे भ्रष्टाचार चाललेले ते भ्रष्टाचार मुक्त जर आपल्याला उमरखेड करायचं असेल त्यांना माहिती की ताईलाच निवडून आपल्याला देणं आहे आणि निश्चितपणे मला निवडून देतील हा माझा विश्वास आहे. ताई, एकीकडे धनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे आणि तुम्ही महिला आहात, यांना खंबीर असा तुम्ही या ठिकाणी कसं करणार लढाई? निश्चितपणे किती जरी मोठी धनशक्ती समोर असली तरीही आमची एक विचाराची लढाई आहे आणि प्रस्थापितांच्या विरोधात आमची लढाई आहे. खरं तर प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही एक विचारांचं पॅनल उभं केलेलं आहे. आमच्यासोबत बहुजन समाजवादी पार्टी आहे, प्रहार बच्चूभाऊंचा आहे, शरदचंद्रजी राष्ट्रवादी पवार साहेबांचा आहे, जलीलभाई कुरेशी मित्रमंडळ आहे आणि इतर ज्या समाजिक संघटना असतील, ज्या विचाराच्या संघटना आहेत त्या आज पूर्णपणे आपल्यासोबत आहेत. आणि निश्चितपणे आपण एक म्हणजे नेहमीच आपण समाजाचा आणि सगळ्यांचा आवाज आहोत. त्यासाठी मला एक विश्वास आहे. किती धनशक्ती लावली, किती जरी पैसे म्हणजे पोत्याने जरी मला तर असं म्हणायचं की लोकांना यांचे जे आलेले भ्रष्टाचाराचे पैसे आहेत त्यांचे काही बापाच्या घरचे पैसे नाही किंवा यांनी काही कुठून कमवून आले, निश्चितपणे यांचे पैसे घ्या तुम्ही, पण मतदान निश्चितपणे मलाच करा. इतका कार्यकाळ पाहिला आपण, नगर परिषदेचा विकास झाला आहे का, काय वाटतं? आता ज्यांनी कोणी सत्ता भोगलेली, जे सत्तेतील जे लाचार आहेत, सत्तेत बसलेले होते ते लाचार तर सांगत आहेत की बाबा एवढे कोटी आणली आणि असा विकास केला आहे. पण आता जेव्हा आपण प्रत्येक वार्डातून फिरतोय तिथे विकास तर कुठं दिसत नाही, फक्त विकासाच्या नावावर एक फुगा फोडून असा फेकून दिल्यासारखा दिसतोय. 80 कोटी आणलेत पण हा 80 कोटीचा निधी गेलाय कुठं, हा खरं तर आम्हाला याच प्रश्न पडलेला आहे. का तर आतापर्यंत आम्ही फक्त म्हणजे मेन रस्त्याने फिरत होतो, पण जेव्हा आता गल्लीबोळे जातो तेव्हा प्रत्येक महिलेचा आणि प्रत्येक सगळ्यांचाच आवाज आहे की ताई आम्हाला विकास पाहिजे, ताई आमची नाली नाही, ताई आमच्या घरासमोर पाणी येते, ताई नाले आम्ही स्वतः काढतोय. म्हणजे हा आहे कुठे विकास गेलाय कुठं? आणि मागील काळामध्ये तर तुम्ही बघितलेलं आहे की उमरखेडचा कचरा घोटाळा महाराष्ट्रभर गाजलेला आहे. त्या घोटाळ्यामध्ये अनेक जणांवर केसेस सुद्धा झाल्या होत्या, पण मागे एक बलाढ्य शक्ती असल्यामुळे, सरकार असल्यामुळे त्या सुद्धा दाबण्यात आलेल्या आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा मुद्दा आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहेत, आपलं अस्तित्व आहेत. अखंड महाराष्ट्राचे सातबाराज महाराजांच्या नावावर असताना सुद्धा काही सत्ताधिकाऱ्यांनी त्यांना सुद्धा 3 वर्ष एका खालच्या खड्ड्यामध्ये दाबून ठेवण्यात आलं होतं. पण आता तेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करायला मतं मागण्यासाठी निघालेत. गावागावात चौकात त्यांनी मोठे म्हणजे LED लावल्यात की सांगत आहेत की आम्ही महाराजांसाठी निधी आणलाय. अरे लाज वाटायला पाहिजे, महाराजांसाठी निधी आणला म्हणतायत. महाराजांसाठी निधी आणायची गरज नाही. हे महाराष्ट्र शासनाचीच योजना होती की जिथं कुठं स्मारक होणार असेल त्याला त्यांच्याकडूनच निधी होत आहे. तो काही तुम्ही तुमच्या बापाच्या घरून किंवा तुमची काही मालमत्ता विकून महाराजांसाठी दिलेलं नाही आहे. त्यामुळं महाराजांवर राजकारण करणं बंद करा. काही शेवटचे काही क्षण उरले तर सुजाण मतदारांना आपल्याकडून काय आव्हान असेल? सुजाण मतदारांना मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर फुल व्हायचं नसेल, तुम्हाला जर निश्चितपणे विकास करून घ्यायचा असेल, तुम्हाला जर उमरखेडमध्ये स्वातंत्र्य लाभवायचं असेल, समता राबवायची असेल, तुम्हाला जर विकास करून घ्यायचा असेल आणि नगरपालिकेमध्ये जी दडपशाही आहे, जी काही म्हणजे हुकुमशाही आहे, भ्रष्टाचार आहे, तो जर थांबवायचा असेल तर निश्चितपणे तुम्ही मला मतदान कराल. आणि निश्चितपणे आपलं मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपला हक्क, आपल्याला अधिकार आहे आणि तो आपला विकण्यासाठी नाही. हे निश्चितपणे आपलं मत आपण कोणालाही विकू नका. तो निश्चितपणे सदविवेक बुद्धीने तुम्ही म्हणजे एक परीक्षण करा. बरेच जण माहिती आहे का आता म्हणजे कालपासून दादा बदनामी सुरू झालेला आहे की ह्याला पाडण्यासाठी ह्याला काढण्यासाठी थांबले. आम्ही निश्चितपणे कोणाला काढण्यासाठी आणि कोणाला पाडण्यासाठी आमचं पॅनल उभं नाही, तर आम्ही लढणारे भिडणारे लोक आहोत. त्यासाठी आम्ही लढणार पण आणि जिंकणार पण, ह्यामध्ये बिलकुल वाद नाही.
नक्कीच या ठिकाणी प्रस्थापिताला या ठिकाणी वाघिण्यासारखा लढा देणारी एक महिला होती, ज्यांनी स्वतःच्या अंगावर छातीवर केसा घेऊन सुद्धा समाजाचं काम केलं. खरंच आज वेळ आहे की समाजाने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची. कॅमेरामॅन भगवान कदमसह TV 24 उमरखेड.